आजी, मी आजपर्यंत आयुष्यात खूप चुका केल्या आहेत आणि त्यासाठी तू मला नेहमीच माफ केलंयस. मला माहिती आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, पण आता मला माझ्या सर्व चुका सुधारायच्या आहेत. आजपासून मी अभ्यासाला सुरुवात करतोय. तुझा आशीर्वाद हवाय. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. तू पण परीक्षेला बसणार आहेस? हो. आई शपथ. बेस्ट ऑफ लक. हा, थँक्यू. पण तू ना जास्ती काही काळजी वगैरे करू नकोस. एकदम चांगला आणि मन लावून अभ्यास करायचा, म्हणजे मग चांगले मार्क मिळतात. आणि तुला काही मदत वगैरे लागली ना तर मला सांग, मी तुला हेल्प करीन. म्हणजे तुझं काही पाठांतर वगैरे म्हणून घ्यायचं असेल तर. थँक्यू सो मच. बरं आजीबाई, आता मी निघू? हां चालेल, पण ऑफिसमधून लवकर ये हं, म्हणजे होमवर्क कम्प्लीट करायला चांगलं. हो, लवकर ये ना मी. बाय बाय. आजी, तू सुद्धा काही फार टेन्शन वगैरे घेऊ नकोस. मी बरोबर त्याचा अभ्यास घेईन, म्हणजे त्याला चांगले मार्क मिळतील. अगदी पहिला येईल तो. फ्रेंड पण तुला मिस करतो ना, मला माहिती आहे. अरे यार, फक्त मस्का पाव खायचा आहे काय? द्या ना काहीतरी अजून, चहा वगैरे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काय ऐकतोय मी? तू चक्क एका माणसाला बदडून काढलंस. इज इट ट्रू? नुसतं बदलला नाही, तर खूप मारलं त्याला, चांगलं बदलून काढलं. इतका गयावया करायला लागला तो. पण हा कसला ऐकतोय? दिले आणखीन 2-4 टोचे ठेवून त्याला. सुशांत, खरंच तू कोणाला मारशील मला कल्पनाही करत नाही. अगं हे सगळं प्रेमापायी आहे. ओह रिअली? हो की नाही सुशांत? आणि विनी, हे सगळं तुझ्यामुळे. तुझी किमया आहे ही. चहा थंड होतोय. चहा थंड होतोय. दे प्लेट दे. हॅलो. येस. हां, एक मिनिट. विनी, कोणाचा फोन आहे? हॅलो. हां बोला इन्स्पेक्टर साहेब. ओ वाव, दॅट्स ग्रेट. नाही, आम्ही सगळेजण तुम्हाला नक्की कोऑपरेट करू. या, बट थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. ओके बाय. सुशांत, अरे त्यांनी सुप्रियाला सुद्धा पकडलंय. हो, दॅट्स गुड. पोलिसांनी सुपरफास्ट ऍक्शन घेतलेली दिसते यार. असंच दिसतंय. आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की सुप्रियाच्या त्या मित्रानेच त्यांना सुप्रियाचा आत्ताचा पत्ता दिला होता. शिवाय ते म्हणाले की त्यांच्याकडे सुप्रिया विरुद्ध ऑलरेडी भरपूर फ्रॉडच्या तक्रारी नोंदवल्या होत्या, त्यामुळे त्यांना कारवाई वगैरे करायला जरा सोपं झालं. आणि हे सगळं सुशांत तुझ्यामुळे. हो, सुशांतमुळेच. आज मला खूप खूप हलकं हलकं वाटतंय. टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय. 2 लाख रुपये लुटले होते त्या सुप्रियाने माझ्याकडनं. खरं सांगू मंदार दादा,
2 लाख रुपये गेले याचं मला फार वाईट नाही वाटलं, पण कोणीतरी आपल्याला फसवलं, लुबाडलं, ही भावनाच खूप भयंकर होती. पण आता मला खूप शांत वाटतंय, खूप फ्री वाटतंय. थँक्स सुशांत. ग्रेट. दॅट कॉल्स फॉर अ स्मॉल सेलिब्रेशन नाव. मी काय म्हणतो, आज संध्याकाळी तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे एक छोटीशी डिनर पार्टी. व्हेन्यू तुम्ही दोघींनी ठरवायचं आहे आपापसात. ओके ओके आम्ही संध्याकाळी येईपर्यंत, आपण आल्यानंतर विल गो आउट अँड रॉक. ओके. चीअर्स सुशांत. मुक्ता, शालिनी काकू ग्रेट आहेत ना ग. बघ ना, म्हणजे त्यांनी जिद्दीने ठरवलं, त्या विकासला बोलवून घेतलं, हवे तेवढे पैसे दिले, पण विदुलाची कस्टडी मिळवली. खरंच कमाल आहे. पण ही कमाल हळूहळू घडत गेली. ज्योती, मी शालिनी काकूंना खूप वर्ष ओळखते. काकू म्हणजे साध्या, सरळ, नरम वागणाऱ्या, लगेच दबून जाणाऱ्या, पण हल्ली त्या खूप आत्मविश्वासाने वावरतात. स्वतःची मतं स्पष्टपणे मांडतात आणि त्या मतांची ठाम असतात. हल्ली खूपदा मला त्यांच्यात मानचा भास होतो. तू खूप लकी आहेस. म्हणजे तुला एवढी खंबीर, प्रेमळ सासू मिळाली आहे. आमच्याकडे म्हणजे सासू कशी नसावी याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला मोठ्या माणसांकडनं वागण्याच्या किमान अपेक्षा असतात ना ग. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं, काहीतरी समजून घेता यावं. मम्मांकडे म्हणजे असलं काही नाहीच आहे. खरंय तुझं ज्योती. मेघना काकीसारखी सासू असणं म्हणजे फारशी सुखाची गोष्ट नाहीच आहे. तुला खरं सांगू, मी जेव्हा इथे आले ना, तेव्हा ना एकत्र कुटुंबाची खूप स्वप्न बघितली होती मी. पण आता असं वाटतं की ही सगळी अशी माणसं नेमकी माझ्याच नशिबी का आली. स्वार्थी, ज्योती, एकत्र कुटुंब म्हटलं तर माणसांची अशी सरमिसळ असणारच. काही भली तर काही वाईट. पण ह्या सगळ्यांची तग धरून राहणं हाच तर खरा चॅलेंज आहे ना. तो चॅलेंज तर मी स्वीकारलाच आहे. आता हेच माझं घर आहे आणि हीच माझी माणसं आहेत. पण खरं सांगू, तुम्ही सगळे नसतात ना, तर इथे राहणं खूप कठीण झालं असतं मला. म्हणजे तुमच्याशिवाय हे घर मी नाहीच इमॅजिन करू शकत. ज्योती, उगाच नसते विचार मनात नको आणूस. हे बघ, आपण सगळे सतत असेच एकत्र राहणार आहोत. आय प्रॉमिस यू. डोंट वरी. ओके. राकेश, थोडं बोलायचं होतं. तुझ्याकडे वेळ आहे का रे? काय ग मामा, बोल ना. मामा,
बोलतेस का तू? राकेश, आता मला सहन होत नाही रे. या अशा परिस्थितीत या घरात कशी राहू मी? सतत अपमान, सतत अपमान. आणि आता तर चक्क चोरीचा आरोप. चोरीचा आरोप? मग काय बोलतेस तू? तुझ्यावर कोणी केला चोरीचा आरोप? दुसरं कोण करणार रे? मुक्ता. काय? मम्मा, मुक्ताने आरोप केले तुझ्यावर? हो. अरे काल मी शालिनी वहिनींच्या रूम मध्ये त्यांच्या कपाटातून पैसे काढले तेव्हा ही नेमकी तिथे आली आणि मला म्हणाली तुम्ही चोरी केली. वर धमकी दिली मला, यू बेटर बिहेव युअरसेल्फ, नाही त्याचे परिणाम वाईट होतील. मुक्ता असं म्हणाली तुला? हो रे. मला सांग राकेश, अरे आपल्याच घरात आपल्या खर्चासाठी पैसे घेतले तर ती चोरी झाली? अरे मी काय शाळेत जाणारी मुलगी आहे का की दर दिवशी शालिनी वहिनींकडे जायचं आणि पॉकेट मनीसाठी पैसे मागायचे? शी. राकेश, अरे इतकी वर्ष मी राणीसारखी आयटीत राहिले आणि आता बघ माझी काय परिस्थिती. मम्मा, कळतंय मला, पण तू नको ना का स्वतःला इतका त्रास करून घेऊ. मम्मा, थोडा धीर धर. काही दिवसांची तर गोष्ट आहे ना. एकदा कोर्टाची तारीख पडू दे. आय एम शुअर मामा, कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागेल. मग बघूया एकेकाकडे. तसे काही लोकांचे जुने हिशोब मला चुकते करायचेच आहे. केलेल्या प्रत्येक कृतीचा त्यांना पश्चाताप झालाच पाहिजे. येस. सागर, कॉफी घे. थँक्स. ठेव ना तिकडे. सागरला सांगू का की माझं आणि मेघना काकीचं भांडण झालंय ते? नाही, नको. उगाच त्याच्या अभ्यासात डिस्टर्बन्स नको. हॅलो. ठेव ना. हो. ए, तू कुठे चालली आहेस? तू बस ना इकडे माझ्याजवळ. सागर, काय चाललंय तुझं? तू अभ्यास कर आधी. तो तर मी करतोच आहे ग, पण तू बस ना माझ्याजवळ. ए, मला ना काय कळतच नाहीये, तू मला नीट एक्सप्लेन कर ना. पण मला सगळं कळतंय. तू प्लीज अभ्यासात लक्ष दे आधी. सागर, मला तो डिस्टर्ब नाही करायचंय. मी विदुलाच्या रूममध्ये जाऊन झोपू का? मला खूप झोप आली आहे. मी जाऊ? ए, विदुलाच्या रूममध्ये जाऊन काय झोपतेस? काहीतरी उगाच आपलं. ए, तू बस ना इकडेच माझ्याजवळ. तू इकडेच बस. आणि जर तुला झोप येते ना, मग इकडे झोप ना, नाही तर तोपर्यंत पुस्तक वाच. अरे पण मी जर इथे बसले तर तुझं अभ्यासात लक्ष नाही लागणार. अगं, उलट तू माझ्या जवळ असलीस ना की असं माझं एकदम सॉलिड कॉन्सन्ट्रेशन होतं. माझं ना जास्त लक्ष लागतं अभ्यासामध्ये. यू नो, आय फील व्हेरी इन्स्पायर्ड व्हेन यू आर अराउंड. ठीक आहे, पण आता वाच ना. हो, हे घे, तू पण वाच.
काय करू? सांगा ना. या अशा परिस्थितीत मी काय करू? जे घडले ते विसरून जाऊ का सागरला जाऊन जाब विचारू? कोंडमारा झालाय नुसतं. घुसमट होती हो माझी. अशा वेळी तुमची खूप खूप उणीव जाणवते. तुम्ही असतात तर काय केलं असतात मग? तुम्ही सागरला जाब विचारला असता? तो तुमचा लाडका नातू असला तरी? मग मी हे आता तेच करणार आहे. मी जाब विचारणार. आई तू तुझं झोपली नाहीस? मला तुझ्याशी काही बोलायचंय. आत्ता? अगं किती उशीर झालाय आता. आपण उद्या बोलू ना, तू झोप. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बाहेर ये. सागर, मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं देशील? हो देईन. पण काय प्रॉब्लेम काय ते तरी सांगशील का?